जेव्हा भूक जोरात लागलेली असते आणि स्वयंपाकघरात काहीतरी वेगळं झणझणीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते, तेव्हा फक्त चिरलेले 3-4 कांदे, कापलेले 2 टोमॅटो आणि तिखटासाठी फक्त हिरव्या मिरच्या, त्यासोबत साधी उकडलेली अंडी आणि घरात मिळणारे मसाले वापरून बनवलेली ही डिश तुमच्या जिभेची चव नक्कीच वाढवेल. कमी वेळात आणि कमी साहित्यात हॉटेल सारखी चव हवी असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चुलीवरच्या मेजवानीला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अंड्याची ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 8 अंडी मी या प्रकारे उकडून घेतलेली आहे, 4 कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहे, 1 चमचा लाल तिखट लागणार आहे, 1.5 चमचा हळद किंवा कोणतेही मसाले वापरले तरी चालतील, बटर किंवा तेल 3 ते 4 मोठे चमचे मी वापरणार आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घेणार आहे. एका पॅन मध्ये मी तेल घेते, तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता. तेल गरम झाले आहे, त्यामध्ये मी फोडणीसाठी जिरे टाकले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत मी परतून घेणार आहे. या कांद्यामध्ये मी मिरच्या चिरून परतणार आहे. त्यानंतर मी टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. कांदा टोमॅटो शिजल्यावर मी 2 ते 3 चमचे तिखट आणि हळद टाकणार आहे. चवीपुरते मीठ घालून मसाल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत परतणार आहे. तुम्ही यामध्ये इतर मसाले टाकले तरी चालतील. आता या मसाल्यात मी उकडलेली अंडी या प्रकारे जाडसर कापून टाकणार आहे. हीच अंडी तुम्ही किसणीने किसून किंवा या अशा अंड्यासोबत 1 ते 2 कच्ची अंडी सुद्धा घालू शकता. आता हे सर्व अंडी मसाले मी चमच्याने हलवून मिक्स करणार आहे, जेणेकरून अंडी नीट मिसळतील आणि दाटसर भाजी तयार होईल. 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजू दिल्यावर मी वरून गरम मसाला आणि भरपूर कोथिंबीर घालून गॅस बंद केला आहे. अंड्याची ही भाजी थोडी थंड झाल्यावर मी एका भांड्यात वाढून घेणार आहे. बघा, जायकेदार, चटपटीत, जबरदस्त टेस्टी अशी ही आगळी वेगळी अंड्याची डिश खायला तयार आहे. या प्रकारच्या अंड्याच्या भाजीला तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तर आजच्या या अंड्याच्या भाजीला अंडा तोडफोड असे म्हणेन. हे अंडा तोडफोड ही डिश गरम पाव किंवा चपाती सोबत अतिशय उत्तम लागते. सोबत कांदा आणि लिंबू घ्यायला विसरू नका. जर तुम्हाला ही अंडी अधिकही चविष्ट हवं असेल तर वरून थोडे एक्स्ट्रा बटर आणि चीज किसून घालू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. चुलीवरच्या मेजवानीचे असेच टेस्टी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.